नमस्कार. आज आपण 5 ते 10 मिनिटामध्ये तयार होणारी खीर पाहणार आहोत, ती पण फळाची. ऐन वेळेस पाहुणे आले किंवा आपल्याला प्रसाद बनवायचा आहे पटकन, तर ही खीर एकदम परफेक्ट आहे. याच्यामध्ये भरपूर फायबर असते. या ड्रॅगन फ्रूटची खीर बनवणार आहोत. तर वजन वाढवायचं नसेल आणि आपल्याला गोड खायची इच्छा झाली ना, तर तुम्ही हा पदार्थ नक्की करू शकता. तर इथं बघा ड्रॅगन फ्रूट घेतलेला आहे. पचायला एकदम हलकं असतं आणि भरपूर फायबर असतं याच्यामध्ये आणि पचनक्रिया छान यानं होते, आपली सुधारते. आणि बघा ही सोलायला पण किती सोपं फळ आहे आणि खायला तर एकदम चविष्ट लागतं. पण आपण काही काही फळं ना सोलण्यासाठी खात पण नाहीत. पण इथं बघा फक्त थोडंसं चिरा मारल्यानं तर हे पटकन सोललं जातं आणि अख्खच्या अख्खं फळ याच्यामध्ये बिया पण असतात, पण हे आपण खाऊ शकतो, काढायची गरज नाही वगैरे काही नाही. इतकं छान असं फळ आहे हे आणि कलर तर एकदम छान आहे. याच्यामधून पांढरे पण असतात. तर बघा असं सोललं जातं. तर हे आपण सोलून याचे छोटे छोटे तुकडे करून ठेवूयात. तुम्ही ज्यूस पण याचा करू शकता, पण ज्यूस पेक्षा ना तर असे छोटे छोटे तुकडे करायचे आणि मस्त कलरफुल असं हे आपलं फळ आहे. तर याच्यापासून तुम्ही अनेक पदार्थही करू शकता, ज्यूस करून पिऊ शकता. हे फळ ना थोडंसं गोडसर असतं, जास्त अति गोड नसतं. त्यामुळे ना हे खाऊन बघायचं कसं गोड आहे काय आहे. तर त्यानुसार आपण आपल्या पदार्थामध्ये साखर वापरणार आहोत. तर असे छोटे छोटे मी काप करून घेतलेले आहेत. तर बघा एकदम एकदम छोटे, जेवढे छोटे करता येतील ना तेवढं करून घ्यायचे आणि बघा एकदम छान असे आपले काप तयार झालेले आहेत. थोडंसं खाऊन बघायचं सपक आहे का गोड आहे आणि त्यानुसार आपण साखर टाकून घेऊया. तर इथं मी प्रसाद खीर बनवणार आहे, त्यामुळे थोडंसं साखरेचा वापर करावा लागेल. थोडीशी वेलची पूड करून घेतलेली आहे. तर एका पॅनमध्ये ना 2 चमचे तूप घ्यायचं आणि 2 चमचेच रवा आपल्याला छान लालसर भाजून घ्यायचा आहे. रवा भाजल्यामुळे ना खिरीला छान चव येते, त्यामुळे रवा भाजायचा. थोडेसे ड्रायफ्रूट्स तुम्हाला जे आवडतात ते घ्यायचे आहेत, बदाम काजू काय घ्यायचे ती. थोडासा रवा भाजला की ते पण टाकायचं आणि पाव लिटर दूध घेतलेलं आहे गरम करून आणि रवा भाजल्यानंतर हे आपल्याला दूध त्याच्यामध्ये टाकून थोडंसं शिजवून घ्यायची आहे. ही खीर पटकन होते, 5 मिनिटातच तयार होते. तर चवीनुसार साखर टाकायची आहे आणि वेलची केलेली पूड आपण याच्यामध्ये भरपूर टाकायचं. छान चविष्ट असे आपली खीर तयार होते. पण अगोदर खीर आपल्याला शिजवून घ्यायची आहे. पातळ आवडत असेल तर पातळच ठेवा, थोडंसं घट्टसर आवडत असेल तर आणखीन थोडीशी शिजवून घ्या. मला पातळ करायची म्हणून मी आणखीन थोडंसं दूध त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि ही खीर बघा असं 5-1 मिनटं शिजवून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे. सतत हलवायचं म्हणजे गाठी काही होणार नाहीत. आणि हे छान शिजल्यानंतर मग आपल्याला गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर आपल्याला ड्रॅगन फ्रूटचे जे काप केलेले होते ना ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि खाली उतरून ठेवणार आहोत. कारण कोणतंही फळ जास्त शिजवायचं नाही, त्याच्यातले विटॅमिन्स आपल्याला टिकून ठेवायचे असतात, त्यामुळे जास्त शिजवायचं नाही. त्यामुळं बंद फ्लेम करायची गॅसची आणि मग फळ त्याच्यामध्ये मिक्स करायचं, म्हणजे 2-1 मिनटं छान त्याच्यामध्ये आणखीन शिजलं जातं आणि आपली खीर चविष्ट बनते. अशा पद्धतीने बघा माझी प्रसाद खीर तयार झालेली आहे. थंड झाल्यानंतर याला छान कलर आणि चव येते. अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर ना एक कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब करा नवीन असताल चॅनलवर तर. लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.